राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादांचं विमान अपघातामध्ये अकाली निधन झालं आणि यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्रीपदी पद आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वेगवेगळ्या मागण्या समोर येत आहेत। याबाबत राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी। पण अंत्यविधीचा कार्यक्रम आटोपल्यानंतर बाहेर पडताना अनेक लोकांच्या मुखातून येत होतं का आता याच्यानंतर पवार फॅमिलीचं काय किंवा पक्षाचं काय। काही लोक तर म्हणत होते तुमचं पक्षाचं काय व्हायचं होत राहील, परंतु आमचं काय का आमचा कुठलाही संबंध पक्ष म्हणून नाही, पण एक सामाजिक जे काही जी जाण होती ती आदरणीय दादात होती। आणि त्याच्यानंतर आता कुठंतरी सुनित्रा वहिनींना ते एक दुःखवटा म्हणून किंवा एक सांत्वन म्हणून जनसमुदाय दादांच्या बरोबर होता, तो भविष्यात टिकून राहावा, त्यांच्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात म्हणूनसाठी सुनित्राताईंच्या माध्यमातून हे होईल अशी अपेक्षा अनेक लोक त्या ठिकाणी व्यक्त करतात। तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत हे विभाजन झालं तेव्हापासून लोक म्हणत होते की एक तर वेगळं व्हायलाच नको होतं, पण झाले। त्याच्यानंतर काही काळ गेल्यावर आता आपण बघितलं असेल 2-3 महिन्यापासून जी इलेक्शन चालू आहे, नगर परिषदा असतील, नगरपंचायती असतील किंवा नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, आताच्या जिल्हा परिषद, याच्यात अनेक ठिकाणी एकत्रच लढलेत एकत्र किंवा ज्या बैठका होत होत्या आत्ताही 15 दिवसापूर्वी जी बैठक झाली पूर्ण पवार साहेबांच्या नेतृत्वात, त्यांची घरगुती जरी बैठक असेल तरी बाहेर ती चर्चा आता एकत्र होतात। आज तरी मला वाटतं काही एकत्रच आहेत, राहिला असेल काही तर पुन्हा एकत्र बसून त्याचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा अशी मी माझ्या वतीने तरी विनंती करतो। त्याचबरोबर आता मंत्रिमंडळामध्ये अर्थ खातं कोणाकडे असावं की तुम्हीच त्याबरोबर अर्थ खातं शेवटी खातं कोणचं कोणाला द्यायचं हे मुख्यमंत्री महोदय ठरवत असतात, त्याच्यामुळे मुख्यमंत्री महोदयांनी एक योग्य निर्णय घेतील। कॅमेरा पर्सन बबन सदगीरसह सागर गायकवाड, जी 24 तास, नाशिक।